आता सविस्तर वृत्त। अमरावती शहरातील काही नामांकित हॉटेल्स आणि काही लॉजमध्ये वारांगणांचा गोरखधंदा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अमरावती पोलिसांनी काही हॉटेलवर अचानक छापामार कारवाई केली। या कारवाई दरम्यान इरविन चौकातील गोकुल लॉजवर काही व्यक्तींसह एका दाम्पत्याला अश्लील चित्रफित बनवताना रंगेहात पकडण्यात आलं। त्यामुळे शहरातील हॉटेल मालकांचे धावे चांगलेच दणाणले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी पोलीस आयुक्तांना शहरात वारांगणांचा गोरखधंदा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्या आधारावर आयुक्तांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रात्रीच काही हॉटेल आणि लॉजवर अचानकपणे छापामार कारवाई केली। त्या कारवाईत शहर वाहतूक कार्यालयासमोर असलेल्या हॉटेल गोकुळवरही छापा टाकण्यात आला। त्यावेळी एका खोलीतून एका दाम्पत्यासह तिघांना ब्ल्यू फिल्म बनवताना पोलिसांनी रंगेहात अटक केली। या हॉटेलच्या रूममधून पोलिसांनी एक लॅपटॉप, LCD प्रोजेक्टर आणि ब्ल्यू फिल्मच्या CD जप्त केल्या आहेत। त्याआधी पोलिसांनी हॉटेल गोकुलची संपूर्ण पाहणी केली असता पोलिसांना काहीच मिळालं नाही। मात्र खोली क्रमांक 9चा दरवाजा ठोठावला असता दरवाजा उघडायला तब्बल 20 मिनिटं लागली असता पोलिसांनी खोलीची कसून झडती घेतली। त्याच दरम्यान खोलीच्या बाथरूममध्ये एक महिला आणि 2 पुरुष लपून बसल्याचं पोलिसांना आढळून आलं। पोलिसांनी दोघांना थोडासा चोप देताच सर्वजण पोपटासारखे बोलू लागले आणि ब्ल्यू फिल्म तयार करण्याची माहिती पोलिसांना मिळाली। हे घटनास्थळ गोकुल इरविन चौकात अमरावती या ठिकाणी झालं। संध्याकाळी आम्ही 8:30च्या दरम्यान भेट दिली। त्यावेळी या ठिकाणी वरील आरोपितांनी संगनमत करून वेश्या व्यवसाय करण्यासाठी हॉटेलमधील रूम उपलब्ध करून लॅपटॉपवर अश्लील चित्रपट पाहून बळीत महिला हिला कंपनीचे मालक गजानन पाटील यांच्यासोबत शय्यासोबत करण्यासाठी भाग पाडले। यावरून गुन्हा दाखल करण्यात आले। त्यासंबंधी पोलिसांनी हॉटेल मालकावर गुन्हा नोंदवून हॉटेल सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। अरुण जोशी, UC न्यूज, अमरावती।